नमस्कार, बिल्वांपूर फूड अँड आर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी रावस या माशाची रेसिपी दाखवते आणि ही पाठारे प्रभूंची रेसिपी आहे। तर पाठारे प्रभूंचं रावसाचं भुजणं आणि त्यासाठी मी घेतलंय इथे रावस मासा हा धुवून घेतलेला आहे आणि भुजणं करण्यासाठी जरा त्यातल्या पोटाचा भाग वगैरे डोकं असं घेतलंय आणि हे जे आहे अख्खे जरा असे पीसेस आहेत ते तळण्यासाठी फ्राय करण्यासाठी ठेवले। आता भुजणं करण्यासाठी पहिल्यांदा मी त्याला सगळं लावून घेणार आहे। हिंग, नंतर भुजण्याला फक्त लसूण लावणार आहे, नंतर हळद थोडी आणि मिरची। आता हे 3 पीसेस आहेत आणि थोडंसं छोटासा डोक्याचा भाग। आता हा रावस हा जरा छोटा आहे, एकदम मोठी साईज नाही, तर त्याच्यासाठी भुजणं करायला एक छोट्या साईजचा कांदा घेतलाय आणि तो मी असा आडवा कापणार आहे, बारीक बारीक कापून घेतला आहे। त्याच्यामध्ये घालणार आहे थोडीशी कोथिंबीर, थोडी कापलेली हिरवी मिरची आणि थोडं मीठ आणि असा चुरून घेणार आहे कांदा चांगला, म्हणजे कांदा बारीक होतो आणि तो पटकन शिजतो। तर चुरल्याने पटकन शिजल्यानंतर त्या रसाला पण चांगली एक चव येते। आता याच्यामध्ये घालणार आहे मी 2 पळी, छोटी पळी आहे ही, 2 किंवा 3 पळी तेल घातलेलं आहे, थोडंसं पाणी कांदा शिजण्यापुरतं। हा भुजण्याचा रस एकदम पातळ नसतो आणि एकदम जाड पण नाही, असा मीडियम असतो। आता मी गॅस ऑन करते आणि हे शिजवून आता कांदा चांगला शिजलेला आहे, त्यामुळे आता त्याच्यामध्ये रावसाचे तुकडे टाकायला काहीच हरकत नाही। जो मसाला आहे तो पण थोडा याच्यातला घालते। आता गॅस जरा बारीक करायचा आहे, नाहीतर सगळं पाणी आटून जाईल। आता झाकून जरा शिजलं की वरतून कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा आहे। कोथिंबीर घालते गार्निश करायला। बस, रावसाचं भुजणं तयार। गॅस बंद करून टाकला। तेल गरम झालेलं आहे। आता मी हे शॅलो फ्राय करते, त्याच्यामुळे मी 3 पळ्याच फक्त तेल घातले आणि या रावसाच्या तुकड्यांना जरा हिंग घालायला विसरले होते, तो हिंगही लावून घेतलाय आणि व्यवस्थित सगळा मसाला चोळलाय। आता इथे घेतलंय तांदळाचं पीठ आणि रवा, बारीक रवा। आता त्याच्यामध्ये दाबून या तुकड्या तळून घेणार आहे मी। गॅस आता मीडियम फ्लेमवर केलेला आहे। आता थोडासा गॅस बारीक करून त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि मग दोन्ही बाजूंनी चांगले तळून घेणार आहे।
खालच्या बाजूने झालेल्या आहेत म्हणून मी या उलटून घेतलेल्या आहेत. आता दुसरी बाजू पण लाल झाली की त्या काढणार आहे. आता मागच्या बाजूनी खालच्या बाजूनी होत आलेले आहेत. चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत त्या परतायच्या आहेत वरतून खालतून. अशा प्रकारे कुरकुरीत रावसाच्या तुकड्या तळून झालेल्या आहेत. आता ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक जरूर करा. बिल्वांकुर फूड आणि आर्ट्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. फोटो घेऊ.